जर तुमच्या कुटुंबातील कोण संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी किंवा तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की लाभार्थ्यांच्या मनात एक प्रश्न आहे, हप्ता कधी जमा होणार, कोणाला मिळणार, आताची स्थिती काय तपासायची असं आपण जाणून घेणार आहोत. लाभ सुरू होण्यापूर्वी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी, सर्व प्रश्न सर्वपणे आपण उपलब्ध माहितीनुसार सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील एक महत्त्वाची सामाजिक सुरक्षा आर्थिकदृष्ट्या दुर्बल निराधार लोकांसाठी अनियमित आर्थिक मदत दिली जाते. योजनेचा मुख्य उद्देश आहे की योजना मिळालेल्या लाभ वृद्ध, दिव्यांग, गंभीर आजाराने ग्रस्त नागरिकांना अथवा अनेक शासनाने निश्चित केलेल्या पात्र लाभार्थ्यांना नियमानुसार दिले जाते. या योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी अर्जदारांनी शासनाने ठरल्याप्रमाणे पात्रता अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्जाची पडताळणी झाल्यानंतर लाभार्थ्यांचं नाव मंजूर केले जाईल. त्यानंतर अनुदान थेट बँक खात्यामध्ये जमा केले जाते. त्यामुळे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अत्यंत आवश्यक. सोशल मीडियाच्या माध्यमातून योजनेबाबत अनेक प्रकारचे संदेश आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. काही नवीन हप्ता जमा झाल्याचा दावा केला जातो, मात्र मोठ्या बदलाची चर्चा सुरू असते. मात्र अशा कोणत्याही संदेशांवर लगेच विश्वास ठेवू नका. नेहमी शासनाच्या अधिकृत वेबसाईटच्या आदेशावर संबंधित जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार प्राधान्य द्या. चुकीच्या माहितीनुसार अनेक लाभार्थ्यांना संभ्रम निर्माण होतो. जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल तर अजून लाभ सुरू झाला नसेल तर सर्वप्रथम तुमच्या अर्जाची स्थिती तपासा. अर्जामध्ये कोणत्या त्रुटी असल्यास ती दुरुस्त करणे आवश्यक आहे. अनेक वेळा कागदपत्रे अपूर्ण असणे, आधार कार्ड खाते माहिती न जुळणे किंवा पडताळणीचे पूर्ण होणे यामुळे लाभ मिळण्यास विलंब होऊ शकतो. याच ठिकाणी महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्या, बँक खाते आधार कार्डची लिंक असणे सक्रिय असणे आवश्यक आहे. KYC पूर्ण करणे वेळेवर तपासून घ्या. शासनाने थेट लाभ हस्तांतरित पद्धतीने पैसे जमा केले जात असल्यामुळे बँक खात्याची माहिती असणे आवश्यक आहे. अनेक लाभार्थी विचारतात हप्ता उशीर का होतो. यामागे विविध प्रकारची प्रक्रिया सुरू असतात. निधी उपलब्ध होणे, लाभार्थ्यांची पडताळणी, जिल्हाधिकारी मंजुरी, बँक खाते प्रक्रिया झाल्यानंतर रक्कम खात्यामध्ये. यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये लाभ मिळण्याबाबत फरक दिसू शकतो. जर तुमच्या परिसरातील इतर लाभार्थ्यांना पैसे आले असतील आणि तुम्हाला मिळाले नसतील तर घाबरण्याचे कारण अजिबात नाही. सर्वप्रथम तुमचे नाव मंजूर आहे का नाही हे तपासा. त्यानंतर तहसीलदार कार्यालयामध्ये, समाज कल्याण विभाग किंवा संबंधित कार्यालय संपर्क अर्जाची स्थिती जाणून. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे कोणत्याही व्यक्तीला पैसे देताना योजनेचं मंजूर करून देण्याचे विश्वास देणाऱ्या एजंटशी संपर्क साधा. शासनाच्या योजनेमध्ये अधिकृत प्रक्रिया असते, त्यामुळे कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर सांगण्यावर विश्वास अजिबात ठेवू नका किंवा पैसे त्यांना देऊ नका. जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील, योजना, पेन्शन, महाराष्ट्र अधिकृत अपडेट सर्व सोप्या भाषेत पाहायचे असतील तर या व्हिडिओला एक लाईक करून, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला शेअर करून AJ गव्हर्नमेंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ बनवून प्रेरणा देतो.